86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून चिपळूणमध्ये सुरुवात झाली आहे. पाहूया त्या संदर्भातल्या काही घडामोडी. तर 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज चिपळूणमध्ये शानदार उद्घाटन झालं. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. वेगवेगळ्या वादांच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन कार्यक्रमातल्या भाषणांमधून अपेक्षेप्रमाणे वादांचे पडसाद ऐकायला मिळाले. साहित्य हे सर्वसमावेशक असतं, त्यामुळे निरर्थक वाद कशाला असा सवाल पवार यांनी आपल्या भाषणातून केला. चिपळूणमध्ये भरलेल्या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दीप प्रज्वलन करून केलं. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, स्वागत अध्यक्ष सुनील तटकरे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर उषा तांबे, वसंत डावखरे, भास्कर जाधव आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं मराठी अभिमान गीत आणि कोकण गीतानं उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभीच रंग भरले. वादाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या संमेलनाच्या निमित्तानं शरद पवार यांनी वाद उकरून काढणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. संमेलनात का त्याची आवश्यकताच आहे का? त्याचं नाव बाळासाहेब ठाकरेंचं सभागृहाला काय व्यासपीठाला दिलंच का? आणि ते दिलं तर आम्ही जाणारच नाही. ते आलेल्याचं संमेलन थांबेल हे असा समज असेल का? म्हणजे यानं त्या पद्धतीचे वादविवाद पूर्ण कोणत्याही करण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो. संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचाराची जी पातळी खालावली त्यावरही पवारांनी टीका केली. चाकोरी बाहेरचं लिखाण आमच्यापैकी अनेक लोक करत असतात, पण आम्ही कधी या संबंधीचा वाद घालत नाही. कारण आम्ही राजकारणी लोकांनी लेखणी हातामध्ये घ्यायचीच काम. संमेलनाला आम्ही अगोदर वाद होतो, पण आमच्या क्षेत्रामध्ये साहित्यिक आले तर आम्ही कधी वाद करत नाही. स्वागत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागतपर भाषणात वादाला बगल देत नवे मुद्दे उपस्थित केले. इंटरनेट, फेसबुक, ट्विटरच्या जमान्यामध्ये जन्माला आलेली ही पिढी ज्याला झटपटरित्या एका क्षणभरामध्ये जगाच्या पाठीवरती नेमकं काय चाललेलं आहे याचं जर काही सहजगत्या त्यांना माहिती मिळत असेल, तीव्र आकलन शक्तीच्या बळावरती जर काही इतर काही गोष्टी सहजगत्या कळत असतील, तर वाचनाच्या समृद्धीपासून समाज दूर जाण्याची शक्यता सुद्धा कधी नाकारता येत नाही. संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी साहित्य आणि समाज यांच्यातला परस्पर संबंध अध्यक्षीय भाषणातून मांडला. मला वाटते जगातल्या साऱ्या चांगल्या साहित्यामागे ही एक महत्वाची प्रेरणा सुप्त अगर प्रकट स्वरूपात असतेच. नुसती करमणूक करणे, स्वप्नरंजन करणे, गंमत करणे यासाठी लेखक लिहित नसतो. एकूणच वादाची किनार लाभलेल्या या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातून संवादाची नवी दिशा मिळाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. कॅमेरामन अमित कीरसह मनोज लेले आणि दुर्गेश सोनार, साम टीव्ही, चिपळूण. विद्यार्थ्यांनी राजकारणाचा तिरस्कार न करता त्यात सहभागी झालं पाहिजे असं आवाहन विविध मान्यवरांनी भारतीय छात्र संसदेत केलं. माईल्स MIT महाविद्यालयाच्या वतीनं पुण्यात कालपासून 3ऱ्या भारतीय छात्र संसदेला सुरुवात झाली आहे. माईल्स MIT तर्फे पुण्यात सुरू असलेल्या 3ऱ्या भारतीय छात्र संसदेत राजकारणाविषयी विद्यार्थ्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद आणि काश्मीरचे तरुण मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या संसदेत उपस्थित राहून राजकारणाचा तिरस्कार करू नका तर त्यात सहभागी व्हा या विषयावर व्याख्यान दिलं. या व्याख्यानादरम्यान त्यांनी राजकारणातले आपले अनुभवही सांगितले. विद्यार्थ्यांनी राजकारणाविषयी त्यांच्या मनात असलेले प्रश्न उपस्थित मान्यवरांना विचारले, तर मान्यवरांनी याला उत्तर देत विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसनही केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाविषयी असलेला न्यूनगंडही कमी झाला. Politics is an instrument of change. Therefore, power is important. Because by coming into power, you can frame laws, you can make roads, you can give better university, you can give a good vision of India, you can ensure economic growth. Therefore, power is a big facilitator of change.
ओमर अब्दुल्ला यांना विद्यार्थ्यांनी राजकारणातील घराणेशाही विषयी प्रश्न विचारले. या घराणेशाहीचा सामान्य घरातल्या नागरिकांनी कसा सामना करायचा आणि तिला भेदून सत्तेत येण्यासाठी काय करावे असे देखील प्रश्न त्यांना विचारण्यात आले. ओमर अब्दुल्ला यांनी तेवढ्याच मिश्किलपणे या प्रश्नांची उत्तरं दिली. Yes, coming from a political family makes entry into politics for us easier. There's no doubt about that. In terms of the number of members of parliament, the number of MLAs, the numbers of mayors, they are not all positions occupied by people from families. They are positions, they are people who work their way up from the grassroots. It's not as if all the politicians in this country